नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज. पाहुयात दिवसभरातील ठळक घडामोडी. राजगुरुनगर येथील हुतात्मा राजगुरू महाविद्यालयातील प्राध्यापक मागील काही दिवसांपासून बेपत्ता होते. मंदोशी तालुका खेड येथे विहिरीत त्यांचा मृतदेह मिळून आला आहे. भानुदास मोतीलाल परदेशी, वय वर्ष 52, राहणार मोशी शिवालय अपार्टमेंट, इंद्रायणी कॉलनी, तालुका हवेली असे विहिरीत मृतदेह मिळून आलेल्या अध्यापकाचे नाव आहे. त्यांच्या आकस्मिक मृत्यूने शैक्षणिक क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. प्राध्यापक भानुदास परदेशी हे बुधवार दिनांक 24 डिसेंबर रोजी महाविद्यालयातून अध्यापनाचे काम करून 3च्या सुमारास मोशी येथे मोटरसायकलवरून निघाले होते. मात्र ते घरी आले नसल्याने पत्नीने सहकारी शिक्षकांकडे रात्री 8 वाजता चौकशी केल्यानंतर शिक्षकांनी एकत्र येऊन शोध घेण्याचा प्रयत्न केला, तर बाकी येथे एका हॉटेलमध्ये चहा घेताना सीसीटीव्ही फुटेजमध्ये आढळून आले. मोबाईल बंद असल्यामुळे अपघाताच्या शक्यतेने विविध हॉस्पिटलमध्ये चौकशी करण्यात आली. अखेर रात्री 1:30 वाजता खेड पोलीस स्टेशनला प्राध्यापक बेपत्ता असल्याची तक्रार दाखल करण्यात आली. मंदोशी येथील भैरवनाथ मंदिर गावापासून काही अंतरावर एकांतात असून मंदिराचे पुजारी हे दररोज सकाळी 10 वाजता आणि सायंकाळी 5 वाजता नित्यनेमाची पूजा करण्यासाठी येत असतात. जंगल परिसरामुळे माणसांची वर्दळ नसते. गुरुवारी दिनांक 25 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजता पुजारी नेहमीप्रमाणे मंदिरात आल्यानंतर विहिरीकडे काही दिसले नाही. मात्र सायंकाळी 5 वाजता पुजारी मंदिरात आल्यानंतर एक मोटरसायकलला बॅग अडकवलेली आणि चपला दिसल्या. मात्र बराच वेळ होऊनही कोणीच न दिसल्याने पुजाऱ्याने पोलीस पाटील आणि ग्रामस्थांना याची माहिती दिली. खेड पोलीस स्टेशनला माहिती दिल्यानंतर मोटरसायकल क्रमांक आणि मिसिंग व्यक्तीबाबतची माहिती समोर आली. महाविद्यालयातील शिक्षकासह पोलीस घटनास्थळी पोहोचल्यानंतर स्थानिकांनी विहिरीत गळ टाकून शोध घेतल्यानंतर रात्री 12 वाजता मृतदेह हाती लागला. पोलिसांनी बॅगेसह मोबाईल ताब्यात घेतला असून अपघात की अन्य काही याबाबत पोलीस तपास करत आहेत. दरम्यान भानुदास परदेशी हे गेल्या 22 वर्षांपासून हुतात्मा राजगुरू महाविद्यालयात जीवशास्त्र हा विषय शिकवत होते. भीमाशंकर, तालुका खेड येथे पुण्यातील चंदननगर येथील रहिवासी असलेल्या एका शिक्षिकेसह त्यांच्या पती आणि मुलाला देवस्थान आवारातील सुरक्षा रक्षकांनी बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींमध्ये एक निळा शर्ट आणि काळे जॅकेट घातलेली व्यक्ती तसेच 7 सुरक्षा रक्षकांचा समावेश आहे. फिर्यादी माया हंबीर लंघे, वय वर्ष 48, व्यवसाय शिक्षिका, राहणार संघर्ष चौक, चंदननगर, पुणे यांनी दिलेल्या तक्रारीवरून 24 डिसेंबर 2025 रोजी भीमाशंकर देवस्थानातील राम मंदिराजवळ त्यांना सुरक्षा रक्षकांकडून होत असलेल्या धक्काबुक्कीबाबत विचारणा केली होती. यावरून संतापलेल्या आरोपींनी फिर्यादी, त्यांचे पती हंबीर लंघे आणि मुलगा राजवर्धन यांना हाताने आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. शिवाय शिवीगाळ करून फिर्यादींचा मोबाईल जमिनीवर आपटून तोडण्यात आला. या प्रकरणी खेड पोलीस ठाण्यात विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील व्हिडिओ समोर आला आहे. मात्र आरोपींची नावे निष्पन्न नसल्याचे खेड पोलिसांनी सांगितले. राजगुरुनगर येथील जिल्हा मध्यवर्ती फल रोपवाटिका येथे कृषी सेवक म्हणून नियुक्ती झाल्यानंतर 6 महिन्यात जात वैधता प्रमाणपत्र सादर न केल्यानं काम थांबवण्यात आलेल्या कृषी सेवकाने कोयत्याच्या सहाय्याने शासकीय कार्यालयात राडा घातल्याची बाब समोर आली आहे. पुण्यातील एरंडवणे येथील जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयात राजगुरुनगरमधील निलंबित कृषी सेवकाने कोयता घेऊन घुसखोरी केल्यानं खळबळ उडाली. संबंधित व्यक्तीने वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कक्षात तोडफोड करून संगणक फोडला. तसेच कार्यालयातील कर्मचाऱ्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी रमेश लक्ष्मण सकपाल, वय वर्ष 57, वरिष्ठ लिपिक, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय यांनी तक्रार दिली आहे. त्यावरून अलंकार पोलीस ठाण्यात सचिन कांबळे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कांबळेची राजगुरुनगर येथील जिल्हा मध्यवर्ती फल रोपवाटिका या ठिकाणी कृषी सेवक म्हणून नियुक्ती झाली होती. नियुक्तीनंतर 6 महिन्यात जात वैधता प्रमाणपत्र सादर न केल्यानं त्याचे काम थांबविण्यात आले होते. नंतर प्रमाणपत्र सादर केल्यानंतर त्याला पुन्हा सेवेत घेऊन पदोन्नतीही देण्यात आली होती. मात्र जून 2016 पासून आरोपी गैरहजर राहू लागला. वेतन व भत्ते बंद झाल्याने तो नाराज होता. मंगळवारी दुपारी तो कार्यालयातील कर्मचारी विशाल शिंदे यांच्याशी बोलला. त्यानंतर थेट जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्या कक्षात गेला. त्यावेळी अधीक्षक कार्यालयात नसल्याचे पाहून कांबळे संतप्त झाला. त्याने शिवीगाळ करून कक्षामध्ये प्रवेश केला. टेबलवरील संगणक फोडला व कार्यालयातही तोडफोड केली. यावेळी काही कर्मचाऱ्यांनी त्याला अडविण्याचा प्रयत्न केला असता आरोपीने कोयता काढून सर्वांच्या दिशेने फिरवला आणि या कार्यालयात कोणीही काम करायचे नाही, काम केल्यास ठार मारेन अशी धमकीही दिली. घाबरलेल्या कर्मचाऱ्यांनी तातडीने 112 आणि 100 क्रमांकावर पोलिसांना याबाबतची माहिती दिली. काही वेळातच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन आरोपीला ताब्यात घेतले व त्याच्याकडील कोयता जप्त केला.
राजगुरुनगर शहरात शनिवार दिनांक 27 डिसेंबर रोजी दुपारी 3 वाजता पुण्याहून शिर्डीकडे निघालेल्या साईबाबांच्या पादुकांचे पदयात्रेचे आगमन होणार आहे. साई भक्त मंडळाने मुक्कामी येणाऱ्या पदयात्रेची जय्यत तयारी केली असून भव्य मिरवणुकीने या पदयात्रेचे स्वागत होणार आहे. वाळद येथे विविध विकास कामांचे भूमिपूजन, स्मशानभूमी सुशोभीकरण करण्यात आले. यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख भगवान पोखरकर, शिवसेना जिल्हा संघटक महादेव लिंबोरे, वाळद गावचे सरपंच मनोहर पोखरकर, उपसरपंच विक्रम पोखरकर आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. राजगुरुनगर येथे शनिवार दिनांक 27 आणि 28 डिसेंबर असे 2 दिवसीय पहिल्यांदाच फुटबॉल स्पर्धेचे आयोजन हुतात्मा राजगुरू तालुका क्रीडा संकुलात करण्यात आले आहे. या फुटबॉल स्पर्धेसाठी बक्षिसांसह चषक ठेवण्यात आली असून शहरात पहिल्यांदाच फुटबॉल स्पर्धा होत आहेत. वाहन चालवण्याचे परवाने नसताना राजगुरुनगर शहरात बेदरकारपणे वाहने चालवणाऱ्या अनेकांवर खेड पोलिसांनी कारवाया सुरू केल्या आहेत. शहरातील अशा अनेक दुचाकीस्वार युवकांवर दंडात्मक कारवाया करण्यात आल्या. अजून 1-2 पुढे घ्यायचे ना. पुढील 3 महिने भीमाशंकर मंदिर दर्शनासाठी बंद राहणार असल्यामुळे गुरुवारपासून भीमाशंकर येथे भाविकांच्या गर्दीचा महापूर आला आहे. भीमाशंकर येथे दर्शनासाठी 4-5 किलोमीटरपर्यंत रांगा लागत आहेत. या भागातील रस्ते ओव्हरफ्लो झाल्याने अनेक भाविक अडकून पडले. त्यामुळे अनेकांनी दर्शन न घेताच माघारी फिरण्यास पसंती दिली आहे. आंबोली परिसरातील सातकरवाडी तालुका खेड येथे आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. खराबवाडी तालुका खेड येथे शुक्रवारी 26 डिसेंबर 2025 रोजी भरधाव अवजड वाहनाने एका जोरदार धडक दिल्यानं तो गंभीर जखमी झाल्याची घटना समोर आली आहे. याबद्दल संकेत राईंद्रे यांनी कळवलंय. अत्यंत गंभीर असलेल्या व्यक्तीस रुग्णालयात पाठवण्यात आला असून पोलिसांकडून अद्याप अधिक माहिती मिळू शकलेली नाही. श्री क्षेत्र यमाई कनेरसर हद्दीत पाबळ रस्त्यावर खेड सेज औद्योगिक परिसरात एका बियर शॉपीचं शटर उचकाटून अज्ञात चोरट्यांनी 35,000च्या रोख रकमेसह 3,000च्या सिगारेट, 5,000 रुपयांचे सीसीटीव्ही, डीव्हीआर साहित्यासह 43,000ची चोरी केली आहे. बियर शॉपीचे चालक बाळासाहेब हजारे यांनी खेड पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे. शेल पिंपळगाव येथील एका बियर शॉपीच्या बाबत राज्य उत्पादन शुल्क यांच्याकडे तक्रार केल्याच्या कारणावरून आणि शेतातील पेरूच्या झाडाची फांदी बाजूला केली या कारणावरून तिघांनाही दगडानं, हातानं, लाताबुक्कीनं मारहाण केल्याची घटना शेल पिंपळगाव येथे घडली आहे. या प्रकरणी प्रशांत दौंडकर वय वर्ष 34 राहणार शेल पिंपळगाव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून 3 महिलांसह 6 जणांवर मारहाणीचा गुन्हा उत्तर चाकण पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आलाय. चाकण आंबेठाण रस्त्यावर शिवम रेसिडेन्सी जवळ ओढ्याच्या चेंबरवर झाकण नसल्यानं रस्त्यानं जाणाऱ्या वाहनाचा अपघात झाला. या अपघातात वाहन चालक थोडक्यात बचावला असला तरी चाकण नगर परिषद प्रशासनानं याकडे लक्ष देऊन तात्काळ कार्यवाही करावी अशी स्थानिक नागरिकांची आता मागणी आहे. चाकणमधील श्री शिवाजी विद्या मंदिर प्रशालेच्या समोरील एका कॉस्मेटिक ज्वेलरी शॉपला आग लागल्याची घटना शुक्रवारी घडली. या आगीत मोठं नुकसान झाल्याची बाब समोर आली आहे. भोसे येथे आणखीन एक रोहित्र चोरीच्या उद्देशानं ते खाली पाडून त्यातील तेल सांडून 30,000चं नुकसान केल्याची घटना समोर आली आहे. याबाबत महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीचे भास्कर लाटे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. दक्षिण चाकण पोलीस ठाण्यात ठिकठिकाणी सार्वजनिक रस्त्यावर दारूचे सेवन आणि गैरशिस्तीचे वर्तन करणाऱ्या अनेकांवर गुन्हे दाखल करण्यात आलेत. नाणेकरवाडी त्याचप्रमाणे लगतच्या काही वाईन शॉपच्या समोर अशा प्रकारच्या कारवाया अनेक जणांवर गुन्हे दाखल करण्यात आलेत. डिसेंबर अखेर थंडीचा कडाका वाढला असून काही ठिकाणी पारा 10 अंशाच्या खाली गेलाय. खेड तालुका गारठला आहे. थंडी वाढल्यानं शहरी भागात शेकोटही पेटवले जात आहे. दरम्यान दिवसभर उष्णता आणि रात्री तीव्र थंडी अशा हवामानात सध्या नागरिक अनुभवत आहेत.
आळंदी चरोली भागात भटक्या श्वानांचा उच्छाद सुरू आहे. भटके श्वान दिवसा माणसांवर हल्ले करून चावा घेत आहेत तर रात्रीच्या भयान शांततेत सतत भुंकतायत. त्यामुळे रात्रीची झोपमोड होते. यावर संबंधित प्रशासनानं लक्ष देऊन कार्यवाही करावी अशी नागरिकांची मागणी आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वाणिज्य विभागातून बँकिंग अँड फायनान्स विषयात डॉक्टर दर्शना मयूर घुमटकर यांनी PhD पदवी संपादन केली आहे. आळंदीच्या महिला पोलीस रेश्मा शितोळेंनी दिल्लीतील राष्ट्रीय नेमबाजीत सुवर्ण पदक जिंकलाय. पिंपरी चिंचवड पोलीस मुख्यालयातील नियंत्रण कक्षातील पोलीस हवालदार रेश्मा शितोळे यांनी नुकतंच 11 डिसेंबर ते 18 डिसेंबर दरम्यान दिल्लीतील कार्निंग सिंग शूटिंग रेंज तुगलकाबाद येथे झालेल्या 68व्या ओपन राष्ट्रीय नेमबाज स्पर्धेत रेश्मा शितोळे यांनी 0.22 बोर फ्री पिस्टल 50 मीटर स्पर्धा प्रकारामध्ये सुवर्ण पदक मिळवले. देशभरातून अनेक खेळाडू या स्पर्धेत सहभागी झाले होते. तळेगाव चौक चाकण येथे एसटी बसनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी नवीन बस शेड उपलब्ध करून देण्यात आली आहे. सध्याचे बस शेड स्वर्गीय आमदार सुरेशभाऊ गोरे यांच्या स्मरणार्थ उभारण्यात आला असून सदर उपक्रम नगरसेवक नितीन गोरे यांच्या पुढाकारातून राबवण्यात आला. या बस शेडचं उद्घाटन चाकणच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा मनीषाताई सुरेशभाऊ गोरे यांच्या शुभ हस्ते करण्यात आलं. धानोरे गावात जिल्हा परिषदेच्या इच्छुक उमेदवार शीतल आशिष येळवंडे यांच्या गाव भेट दौऱ्यास ग्रामस्थांकडून उत्स्फूर्त आणि प्रचंड प्रतिसाद मिळाला. कुरुळी आळंदी ग्रामीण जिल्हा परिषद गटात वेगानं वाढणाऱ्या परिवर्तनाच्या लाटेला धानोरे गावानं आज स्पष्टपणे पाठिंबा दर्शवला. दौऱ्याची सुरुवात होताच ग्रामस्थांनी जल्लोषात स्वागत केल्याचं शीतल येळवंडे यांच्या कार्यकर्त्यांनी सांगितलंय. चाकण औद्योगिक भागात अनेक वाहनांमध्ये धोकादायक पद्धतीनं लोखंडी सळई आणि अन्य साहित्य भरून महामार्गावरून वाहतूक केली जाते. सावध हेरून कारवाया करणारे प्रशासन अशा धोकादायक वाहतुकीकडे मात्र सोयीनं दुर्लक्ष करत असल्याचा आरोप होतोय. खेड तालुक्याचे स्वर्गीय आमदार सुरेशभाऊ गोरे यांच्या जयंतीनिमित्त भव्य रक्तदान शिबिर शनिवारी दिनांक 27 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 10 वाजता ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत आयोजित करण्यात आलाय. स्वर्गीय आमदार सुरेशभाऊ गोरे जनसंपर्क कार्यालय साई साम्राज्य चाकण या ठिकाणी हे शिबिर होणार आहे. नमस्कार. रक्तदान हे श्रेष्ठ दान आहे. त्यामुळे स्वर्गीय आमदार सुरेशभाऊ गोरे यांच्या जयंतीनिमित्त दिनांक 27/12/25 रोजी आपण सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे. तरी मी सर्व नागरिकांना आवाहन करू इच्छिते की त्यांनी या पवित्र कार्यात सहभागी होऊन रक्तदान करावे. खेड तालुक्याच्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इच्छुक उमेदवारांच्या प्रचार वाहनांमुळे मोठ्या प्रमाणात ध्वनी प्रदूषण होत आहे. कोणतीही शासकीय परवानगी न घेता गावोगावी मोठ्या आवाजात फिरणाऱ्या या त्रासदायक वाहनांबाबत माहिती अधिकार कार्यकर्ते पैलवान बाळासाहेब चौधरी यांनी तक्रार केली आहे. 10वी-12वीच्या सराव परीक्षा सुरू असताना असे प्रकार सुरू असल्याची त्यांची तक्रार आहे. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज.